मुळातच असताना गणेश नाईक हे कुजऱ्या मनाचे आणि अल्पसंतुष्ट माणूस आहे. महायुतीची साधन सूचिता सगळ्यांनीच निश्चितपणानं अंमलबजावणी केली पाहिजे. कोणताही कार्यक्रम असला त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याचा सन्मान हा त्या प्रत्येक पत्रिकेत राखला जातो. ही प्रथा पालकमंत्री पद निर्माण झाल्यापासून महाराष्ट्रात चालत आलेली आहे. आणि गणेश नाईक हे काय भाजपचे निष्ठावान नाही. त्यांनी 97 सालीच मनोहर जोशीचं सरकार फोडण्यासाठी पवार साहेबांना संपर्क साधून प्रयत्न केला होता. त्यांचा प्रयत्न अपयशी ठरलेला आहे. मी आणि माझी नवी मुंबई, मी इथला राजा ही भावना त्यांची आहे. लोकशाही ते चालत नाहीत. एक दिवस नव्या मुंबईच्या राजकारणातनं गणेश नाईक संपलेले तुम्हाला दिसतील, हे निश्चितपणाने मी सांगतो. तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी कोणता निर्णय घ्यायचा आहे, तृणमूल काँग्रेसच्या खासदारांचा तो निर्णय आहे. दिल्लीत ह्या घडामोडी त्यांनी केलेल्या आहेत. मुंबईमध्ये नारळाच्या झाडाखाली बसून काहीतरी कल्पना करायची आणि बोलायची संजय राऊतांना बंद करावं. राजकारणात जे सोयीचं त्यांना वाटलं असेल किंवा पश्चिम बंगालच्या विकासासाठी जे करणं योग्य वाटलं असेल तोच निर्णय त्या खासदाराने घेतलाय असं माझं वैयक्तिक मत आहे. मुळात उद्धव ठाकरे संजय राऊत यांना रात्रंदिवस झोपेत उठल्यावर जसं औरंगजेबाला धनाजी संताजी दिसत होते तसं रात्रंदिवस उठलं झोपेतनं का ह्यांना एकनाथ शिंदे साहेब दिसत आहेत. कारण एकनाथ शिंदे साहेबांनी राजकीय जी गुवाहाटीला जाऊन घडामोड केली त्या दणक्यातनं ही दोघं अजूनही सावरलेली नाही. हळूहळू संपूर्ण उबाटा ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी निश्चितपणानं शिंदे साहेबांच्या शिवसेनेत आल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रात स्ट्राईक रेट जर काढला तर सर्वाधिक मतानं राजेंद्र निवडून येतील. इरगाळलेलं जी असतंय राजकारण, ती इरगाळलेलं राजकारण मोहिते पाटलांचं आहे. त्यात काही दम राहिला नाही. मुळातच वसंतदानासारख्या सरळ मार्गी माणसानं उभाच राहायला नको त्या भानगडीत. आणि राजकारणाची गणित ही ह्याच्यावर नाराज आहे, ती त्याच्यावर नाराज आहे. राजकारणात असं काय नसतंय. महायुतीचा निर्णय निश्चितपणानं पक्का झालाय. सर्वच्या सर्व मतं आणि अनेक मित्र लोकांची मतं, मग ते करमाळा असो, पंढरपूर असो, अनेक ठिकाणी ही जी महायुतीत नाहीत परंतु आवडीनं आम्हाला देणार आहेत. त्यामुळं राजेंद्र राऊतांचा विजय हा राज्यातला विक्रमी विजय ठरला.